बीडच्या परळीमध्ये असलेल्या अवैध वीट भट्ट्यांमुळे नागरिकांचं आरोग्य धोक्यात आलंय। परळी परिसरामध्ये टोकवाडी, नागापूर, चांदापूर, सिसराळा, शिरसाळा या भागामध्ये असलेल्या हजारोंच्या संख्येने असलेल्या अवैध वीट भट्ट्यांमुळे नागरिकांना प्रदूषणाचा सामना करावा लागतो। त्यामुळे परिसरामधल्या नागरिकांना रस्त्यावरून चालणं देखील हे कठीण होऊन बसलंय। प्रशासनाचे नियम डावलून वीट भट्ट्या चालवल्या जात असून पर्यावरण मंत्र्यांनी या प्रश्नाकडे आता गंभीरपणे लक्ष देण्याची मागणी नागरिकांनी केली आहे। ज्या वीट भट्ट्यांमुळे हवेचं प्रदूषण वाढलेलं आहे आणि ह्या हवेच्या प्रदूषणामुळे आरोग्यावर काय परिणाम झाला अद्यापर्यंत शासनाने कोणताही सर्वे केलेला नाही। असं कळतं की परळी तालुक्यामध्ये जवळपास 3-3.5 हजार इटभट्ट्या आहेत आणि काही मोजक्याच इटभट्ट्यांना परवानगी दिलेली आहे। तसं तर नियमाचं कुठंही पालन झालेलं नाही आणि म्हणूनच हे प्रशासन यांचे आर्थिक लागेबंदे किंवा इतर काही संबंध असल्यामुळेच ही माहिती देण्यात आतापर्यंत तरी आलेली नाही। या ठिकाणच्या खरं तर पर्यावरण मंत्री हे आपल्या गावचे आहेत। नक्कीच त्यांनी गावापासून या गोष्टींची सुरुवात करणं गरजेचं आहे, कारण ह्या आताच बरेच आपले जाणकार प्रदूषणाचे दुष्परिणाम सांगतात। पण आम्हाला वीटभट्ट्या नको आहेत असं नाही, पण त्याला धूळ नाही झाली पाहिजे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।